नमस्कार, मी दत्ता कानोटे. मी सध्या अमरावतीवरून धारणीच्या दिशेने निघालो आहे. या धारणीच्या दिशेने जात असताना रस्त्यामध्ये सेमाडोह नावाचं एक गाव आहे आणि या गावामध्ये एक सुंदर पदार्थ मिळतो ज्याचं नाव आहे दही रबडी. गेल्या अनेक वर्षापासून हा पदार्थ जो आहे ते हे हॉटेल आहे जय भूमिका बाबा रेस्टॉरंट म्हणून. त्या हॉटेलमध्ये हा पदार्थ मिळतो. तो नक्की पदार्थ कसा आहे मी तेही तुम्हाला सांगतो आणि त्याची चव कशी आहे तेही सांगतो. अख्ख्या महाराष्ट्रात हा पदार्थ कुठेच मिळत नाही, मात्र नेमका हा याच ठिकाणी हा पदार्थ मिळत असतो. आणि आपण इथं जे व्यक्ती आहेत दुकानदार हॉटेल चालक त्यांच्याशी बोलणार आहोत. दादा नमस्कार. नमस्कार. हे तुम्ही लावा. आम्हाला दही रबडी खायची होती. बोला ना सर. दही रबडी खायची होती आम्हाला. आहे का? आहे ना, द्या बरं. थांबा एक मिनिट. हां, येस. हे दही, हा दही आहे, ही रबडी. हा रबडी. ओके. कधीपासून आहे तुमचं हॉटेल? 70 वर्षापासून. 70 वर्षापासून. म्हणजे सुरुवात कोणी केली होती? ही बाबांनी. तुमच्या बाबांनी केली होती का? तर ही अशी दही रबडी आहे. हां हां 20. हे वरून सगळीकडून अशी रबडी टाकलेली आहे आणि त्याच्या आतमध्ये जे आहे ते दही आहे. काय करायचं? मिक्स करायचं का? 10 रुपये पूर्ण मिक्स करायचं. हां डबल देते बस. राजा मापून तर आता बघा ही दही रबडी. काय रे कशाला घेता तुम्ही? कमी वाटत मला ते कशाला घेता? रबडीचा गुडवा आणि दह्याचा थोडासा आंबूस मधाळपणा जो आहे तो यामध्ये आलेला दिसतोय. आणि खूप फेमस आहे इथली ही दही रबडी. ही दही रबडी खाण्यासाठी मला खाली लांबून काय खाली? लांबून लोक येतात. आणि वातावरण सुद्धा बघा हे पहा ना तिकडे. जंगलामध्ये असलेले हॉटेल आहे आणि जंगलातल्या हॉटेलमधला हा एक सुंदर गोडवा जो आहे तो या रबडीमध्ये. साधी पाणी बॉटल, एक छोटी साधी पाणी बॉटल देईन. 30 60 रुपये अलग अलग. हो. त्यांच्याकडे गर्दी पडलेली आहे, त्यांना बोलायला वेळ नाही, पण तरी आपण त्यांच्याशी थोडासा बोलण्याचा प्रयत्न करू. एक काय तुमच्या वडिलांचं नाव काय होतं? सुरुवात केली त्यांनी? मुकिंदराव टप्पे. अच्छा. आणि कशी काय म्हणजे दही रबडीची कल्पना कशी सुचली त्यांना? एवढा सुंदर पदार्थ कसा लक्षात आला? ते एक कारागीर होता आमच्याजवळ. त्यावेळी दूध जो आहे आमच्याकडे भरपूर होत होतं. दूध भरपूर यायचं तुमच्याकडे आणि ते विकलं जात नव्हतं. हां. मग काय करायचं? रबडी घुटून टाकली. मग ते त्यांनी दही बनवलं असेल ना. रबडी कशी सुचली? 20 म्हटलं. अगोदर आम्ही खवा करत होतो. खवा बनवायचे दुधाचा? हा. अच्छा. खवापासून आयडिया आली ते. म्हणजे खवा बनवायचे, खव्यापासून रबडीची आयडिया सुचली. हां लई दूर जायला लागते धार्मिक. दही तर तुमच्याकडे होतं, ते मिक्स करून दिलं आणि सुरुवात झाली दही रबडीची. हो. तर अशा पद्धतीने ही दही रबडी आहे ज्याची सुरुवात झाली, जी खाण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होती. बस.